कोरा काव्यचषक स्पर्धेमध्ये महापुरुष या विषयावर मी कांचन श्रीकृष्ण नेवे जळगाव कर्ण ही कविता आपल्या पुढे सादर करीत आहे. कुंतीने नाकारले राधेने सांभाळले, कुंतीने नाकारले राधेने सांभाळले, तुझी कोणतीही चूक नसताना कर्णा नियतीने मात्र तुला सेरले. तुझ्या रक्तातच होता वीरतेचा अंश, तुझ्या रक्तातच होता वीरतेचा अंश, कर्णा तूच होता विश्वभारतीचा वंश. तुझे गरुड भराडीचे पंख जातीपातीच्या शस्त्राने छाटले रे, तुझ्या पुढे दिग्गजांचे कोते मन भासले. जणू एखादा लहान बाळ आगीजवळ जावं खेळताना, जणू एखादं लहान बाळ आगीजवळ जावं खेळताना, तसाच अजाण तू स्वतःविषयी, पण दिग्गजांना कसं पावलं रे तुझ्या आयुष्याची ओरफळवताना. मतलबाच्या चिखलामध्ये दुर्योधनाने तुला अलगद ओढले, मतलबाच्या चिखल्यामध्ये दुर्योधनाने तुला अलगद ओढले, ज्याच्यासाठी तू प्राणपणाला लावले, शेवटी त्यानेच तुला रे कपटी ठरवले. तुझ्यावर छद्मी वृत्तीचे किती प्रहार झाले, तुझ्यावर छद्मी वृत्तीचे किती प्रहार झाले, पण मनाचे तटबंदी बुरुज तू कधीच नाही ढासळू दिले. तूच एक दीपक शांत तेवणारा, आतल्या आत जळत दुसऱ्यांना प्रकाश देणारा. अन्यायाचा बळी ठरला जातानाही हसला, अन्यायाचा बळी ठरला जातानाही हसला, देवही तुझ्यासाठी क्षणभर गैरवरून गेला, देवही तुझ्यासाठी क्षणभर गैरवरून गेला. खचणाऱ्या मनोवृत्तीसाठी तूच एक काट आहे कर्णा, खचणाऱ्या मनोवृत्तीसाठी तूच एक काट आहे. तुझ्या चरित्राच्या पारायणाची कर्णा आज खूप गरज आहे. एवढ्या तेवढ्या कारणासाठी माणूस मरण जवळ करतो, एवढ्या तेवढ्या कारणासाठी माणूस मरण जवळ करतो, पण तुझ्यासारख्या मृत्युंजयाला तो कसा रे विसरतो. प्रत्येक प्रसंगामध्ये हारूनही तूच विजयी ठरला, प्रत्येक प्रसंगामध्ये हारूनही तूच विजयी ठरला. सलाम आमचा अशा महापुरुषाला, सलाम आमचा अशा महापुरुषाला. धन्यवाद. डायरी सहित